पुकार रे बस हो गया भजन। मन के तरंगे मार ले बस हो गया भजन। मन के तरंगे मार ले बस हो गया भजन। आणि म्हणून आदत बुरी सुधारले। आजच्या या कीर्तन सेवेमधून संपूर्ण मंडळीला एक संदेश द्यायचा आहे। आपलं काही नाही येतं लक्षात ठेवजा। आमची आई आहे, कांता आहे, भरपूर वर्षापासूनचा संबंध आहे। या गावामध्ये यायचं, आईच्या घरी मुक्काम राहायचा, गोविंदरावजीच्या घरी मुक्काम राहायचा। त्यांचे मुलं, त्यांचा परिवार, त्यांच्या सुना, त्यांचे नातू, त्यांच्या मुली, अनेक परिवार आणि गावकरी बांधव, सर्व धर्मसंभाव मित्र परिवार या गावामध्ये कुठेतरी या संत विचारानं हा परिवार कुठेतरी समाजाला संपूर्ण मंडळीला घेऊन चालतो आहे। आताच आपल्या डोळ्यासमोर अजितदादा गेले। क्षणभंगुर नाही भरवसा, सोडा रे माया आशा, केव्हा पडेल जीवा फाशा, राम नाम जपा दे। राजा असला किंवा रंक असला, गरीब असला किंवा एखादी साधारण असला, अंत एक कसा होई, सुख के सब साथी दुख में ना कोई। मेरे राम मेरे राम, सुख के सब साथी दुख में ना कोई। दुखात काय आहे? दुखात कोणी धावणार नाही। तुमच्या जवळ सर्व आहे तोपर्यंत म्हणाल आहे चांगलं आहे। ज्या दिवशी तुम्ही ते मग सत्ता असो किंवा जवानी असो, ही संपली, आपली वाट लागली। माझं बोलणं आहे तोपर्यंत घोडे महाराज चांगले आहे। ज्या दिवशी बोलणंच होणार नाही का महाराज आले का पूजा करायला बोलवायचं। ज्या दिवशी गायन आहे तोपर्यंत किंमत, जोपर्यंत हात चालते तोपर्यंत तबलेवाल्याची किंमत, जोपर्यंत पॅड चालते, हात चालते तो पॅडची किंमत, आणि इकडे हात चालले तर ऑर्गनची किंमत। आपल्या जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत येण्याची किंमत। ज्या दिवशी येताच नाही आलं त्या दिवशी किती काही जवळचा माणूस राहू द्या, तुमच्या जण येणंच नाही झालं, तुम्ही येता का? तो आणणारा आहे, त्या आणणाऱ्यानं तुम्हाला आणलं, त्या शक्ती आहे। ओ हम सो हम श्वास से अपनी अंतर्दृष्टि निरखना है। ओ हम सो हम श्वास से अपनी अंतर्दृष्टि निरखना है। चंचल मन को बुद्धि विचारक शुद्धि सतत ही करना है। निश्चल कर वृत्ति की धारा, निश्चल कर वृत्ति की धारा, अंतर्मुख से स्थिरना है। सहज समाधि चलते हलते, सहज समाधि चलते हलते, सब कामों में रखना है। विश्व रूप विश्वात्मक दृष्टि अनासक्ति से जगना है, अनासक्ति से जगना है, अनासक्ति से जगना है। सुख दुख दोनों जीव धर्म, सुख दुख दोनों। आवाज येते ना बराबर माझा? मी बोलताना असंच करत जा। सुख दुख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है। सदा आत्म आनंद की मस्ती पल पल में अनुभवना है। आमचे गोविंदरावजी जवळपास 93 वर्षाचे आहे। आई जवळपास 83 वर्षाची असेल, जवळपास आहे ना, 80, म्हणजे जवळपास 12 वर्षाचा फरक जोडीतला। आई गेल्या, बाबाजी आहे, जोडीतलं चाक गेलं। ते म्हातारपणात जाओ का तरुण वयात जाओ, पण मात्र चाक म्हणजे चाक असते, लक्षात ठेवा।
पाण्यातला मासा झोपी जाये कैसा, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. कधी कधी असं होते, कुठं कुठं आपण पाहतो, इथं तर या परिवारात तर खूप सुंदर काम होतं. त्या दिवशी ग्रामगीता वाचन केलं, सगळ्या माता भगिनी बसलेल्या होत्या. सर्वप्रथम पहिल्यांदा वाचण्यात आली ग्रामगीता, माझ्या जीवनात अशा मयतीमध्ये. मग ही ग्रामगीता वाचल्या कुठं जाते? ज्या घराला त्या ग्रामगीतेची आवड असेल किंवा त्या विचाराची आवड असेल, त्यांना वाटते की बाबा 2 शब्द झाले पाहिजे, असं सगळ्यांच्या घरी व्हावं. अंत्यसंस्कार अध्याय वाचावा, अंत्यसंस्कार वाचावा. थोडं चालू दे, कमी आवाजामध्ये, बरोबर. अंत्यसंस्कार अध्याय आहे, आपल्या सर्वांसाठी आहे. महाल माडी नाही कामाची, महाल माडी नाही कामाची, तनाची झोपडी बरी, तनाची झोपडी बरी रे उदवा, चल जाऊ आपल्या घरी. तनाची झोपडी बरी रे उदवा, चल जाऊ आपल्या घरी. महाल माडी नाही कामाची, थोडा कमी कमी आवाज ठेवा. महाल माडी नाही कामाची, तनाची झोपडी बरी, अरे तनाची झोपडी भरी रे उदवा, चल जाऊ आपल्या घरी. तनाची झोपडी भरी रे उदवा, चल जाऊ आपल्या घरी. काय नेलं आईला? आईला काही नेता आलं का? दररोज आपण ज्या घरात राहतो ते घर सोडावं लागते, लक्षात ठेव जा. ज्या घरात आम्ही रोज राहतो ते घर सोडावं लागते, आणि ज्या ठिकाणी आम्ही कधी जात नाही त्या ठिकाणी आम्हाला जावं लागते, नाही? म्हणून भजन आहे, क्यों मरने घबराता बंदे, क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशहाली है, मरना एक खुशहाली है, सुख की नींद लगी है मेरी, दुनिया मरने वाली है, सुख की नींद लगी है मेरी, दुनिया मरने वाली है. समोरच्या कडव्यात म्हणतात, समोरच्या कडव्यात, गरजीना है हमको कुछ जीने जैसा काम करो, गरजीना है हमको कुछ जीने जैसा काम करो, अलग रहे सुख दुख को छोड़े, साक्षी रहे बनवाली है, साक्षी रहे बनवाली है. क्यों मरने घबराता बंदे, क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशहाली है, सुख की नींद लगी है मेरी, दुनिया मरने वाली है, सुख की नींद लगी है मेरी, दुनिया मरने वाली है, सुख की नींद लगी है मेरी, दुनिया मरने वाली है. मरना जो जाने, जीते जी मरना जो जाने, जिवंतपणी ज्याला मरता येते म्हणते तुकडोजी महाराज, त्याला इथे आनंद आहे. जीते जी मरना जो जाने, उसकी तो है खैर यहाँ, उसकी तो है खैर यहाँ, उसकी तो है खैर यहाँ. टुकड़ा दास कहे नहीं फिर तो फोकट की ही हमारी है, फोकट की ही हमारी है, फोकट की ही हमारी है. जीते जी मरना जो जाने, जीते जी मरना जो जाने, उसकी तो खैर यहाँ. टुकड़ा दास कहे नहीं तो फिर
फोकट की हमाली है. जिवंतपणे जर मरता आलं नाही म्हणते संत, म्हणते संत सगळे बरं, जे तुकोबा, ज्ञानोबा, चावतोबा, गोरोबा, चोकोबा, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, हे आपल्याला मारण्यासाठी आले. सिमरन कसं मग? जिवंतपणी मारण्यासाठी आले. जिवंतपणी जर मेलं तर वाळली भाकरही गोड लागते, आणि जिवंतपणी मेलं नाही तर भांडणं होते. मले असं नाही दिलं, मले तसं नाही दिलं. जिवंतपणी जर मेलं तर जसं भेटलं तसं खाल्लं, ते वय जिवंतपणी मरणं. जिवंतपणी मरणं म्हणजे कोणाचा द्वेष नाही करणं. जिवंतपणी मरणं म्हणजे कोणाची भांडत नाही बसणं. जिवंतपणी मरणं म्हणजे कोणाचा राग नाही करणं. जिवंतपणी मरणं म्हणजे सर्वाला आपलं समजणं. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत हे जिवंतपणे मेले. गजानन महाराज जिवंतपणे मेले. ज्ञानोबा, तुकोबा, सावतोबा, गोरोबा, बाबासाहेब, भगतसिंग, राजगुरु, महात्मा गांधी जिवंतपणे मेले. म्हणून लोकांनी त्यांचे महापरिनिर्वाण करतात. कोणाच्या जयंत्या होते, कोणाच्या पुण्यतिथ्या होते, कोणाचं पुण्यस्मरण होते जिवंतपणे मेल्यावर. आणि आजचंही या कांता आईचं पुण्यस्मरणच आहे. गोपाल कृष्ण भगवान. त्या दिवशी आलो, पाहिलं, भरपूर मंडळी होते, भरपूर पाहुणे होते. वा, एवढ्या कामाच्या सपाट्यामध्ये खरोखरच त्या आईच्या मरणासाठी, त्यांना पोहोचवण्यासाठी, त्यांच्या भेटीसाठी आलेले सर्व पाहुणे मंडळींचा माझा साष्टांग दंडवत. ही कमाई आहे, ही कमाई झाली पाहिजे. एखादी माणूस मरते तर शेजारचाही येत नाही. या ठिकाणी गावातले संपूर्ण मंडळी आणि बाहेरचे सुद्धा संपूर्ण मंडळी आहे. हे किंमत होय. क्यों मरने घबराता बंदे, मरना एक खुशहाली है. सुख की नींद लगी है बेटी, दुनिया मरने वाली है. सुख की नींद लगी है बेटी, दुनिया मरने वाली है. दुनिया मरने वाली है, दुनिया मरने वाली है. आणि म्हणून सौ स्वर्गीय कांताई गोविंदरामजी सायंकार यांचं मरण 20/1/2026 ला झालं. दशक्रिया 28 तारखेला झाली. आणि आज 14वीचा म्हणजे पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आज 2/2/2026 आहे. आपण आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून स्वागत. आदरणीय विनीत या ठिकाणी श्रीमान गोविंदरावजी सायंकार, जे आमच्या कांताईचे मालक आहे. या ठिकाणी श्री मुरलीधररावजी गोविंदरावजी सायंकार हे आईचा गोविंदरावजीचा मुलगा आहे. श्री अरुणरावजी गोविंदराव सायंकार हे सुद्धा मुलगाच आहे. श्री चंद्रकांत गोविंदरावजी सायंकार हे सुद्धा मुलगाच आहे. श्री गजाननराव गोविंदरावजी सायंकार हे सुद्धा मुलगाच आहे. आणि श्री अंकुशराव गोविंदरावजी सायंकार हे सुद्धा मुलगाच आहे. आणि या घरचे सर्व, या परिवारातल्या मुलांच्या ज्या माऊल्या आहे, म्हणजे आमच्या कांता आईच्या सुना,
त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत. कांताईची मुलगी असेल त्यांना सुद्धा, आणि कांताईचे जे नातू आहे नातीन आहे त्यांना सुद्धा माझा साष्टांग जयगुरु. कांताई आणि गोविंदरावजी यांचे जे जावई आहे त्यांना सुद्धा साष्टांग दंडवत. आणि या परिवाराला जुळून असलेले सर्व गावातील जनता जनार्दन, माता पिता बंधू भगिनी मित्र परिवार, सुंदर असा हा योग आलेला आहे. या योगामध्ये आपण संपूर्ण मंडळी या ठिकाणी गोळा आहो. माय बापू, आपल्याला जीवनामध्ये किती जरी सांगितलं तरी अभिमान येतेच. मी तुम्हाला आज या संत विचाराचं महात्म्य सांगतो आहे. या सगळ्या संतांचा, या सगळ्या ग्रंथाचा सार म्हणजे प्रेम आहे. सगळ्यांनी प्रेम वाटलं. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. हे भजन कसं आहे? प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. दुसरं भजन पहा. प्रेमाला हुकमा नाही देवा घरचे रे, प्रेमाला हुकमा नाही देवा घरचे रे, प्रेमाला हुकमा नाही देवा घरचे. प्रेम किती महत्वाचं आहे. प्रेम किती महत्वाचं आहे. जिव्हाळा किती महत्वाचा आहे. प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साध्य काही. प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साध्य काही. योग यागाची योग्य वेळ नाही, काळ नाही. योग यागाची योग्य वेळ नाही, काळ नाही. प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साध्य काही. सर्व ग्रंथाचा सार प्रेम आहे, जिव्हाळा आहे. हे सप्ते करतो ना आपण, सप्ते आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, सगळे ग्रंथ आहे. आपल्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं, आपल्यातला द्वेष मिटावा, आपल्यातलं वैरत्व मिटावं, यासाठी संत आले. त्याचा पताच लावून घेतला नाही. तेरा पता नहीं लगता. कहीं गाँव घूमे, कहीं देश घूमे, कहीं गाँव घूमे, कहीं देश घूमे, तेरा पता नहीं रे लगता. भगवान कहा मिलता, भगवान कहा मिलता. कहीं गाँव घूमे, कहीं देश घूमे, कहीं गाँव घूमे, कहीं देश घूमे, तेरा पता नहीं रे लगता. भगवान कहा मिलता.
मथुरा भी गया, अरे मस्जिद भी गया, विहार भी गया, गुरुद्वार भी गया, मंदिर भी गया, तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता. तुकाराम महाराजही म्हणाचे, देव पावयासी गेलो, देवची भोवनी ठेलो, पण देव काही दिसला, देव काही दिसला नाही. देव दिसण्याची वस्तू नाही. देव आतापर्यंत कोणाला दिसला नाही, लक्षात ठेव जा. आणि दिसला तो सांगू शकत नाही, दिसला तो सांगू शकत नाही. आणि पहिली गोष्ट तर दिसत नाही. आणि जर देव दिसल्याचा आनंद घ्यायचा असेल, देव दिसल्याचा आनंद घ्यायचा असेल तर सेवा करा. सभोवतीचे दुःख पाहता हृदय तुझे गैवरुनी आले, दीन दलित पंडिताचे जगणे पाहुनी डोळे भरुनी आले. माणुसकीच्या नात्यासाठी सोडली रे तू रक्ताची नाती, तुझ्या पावलाच्या परशाने पावन झाली इथली नाती. तूच शिकविले जगात, जगात नाही ज्याचे कोणी, भुकेल्याच अन्न द्यावे आणि तहानल्याच पाणी. अज्ञानाच्या भयान राती, गाडगे बाबा, अज्ञानाच्या भयान राती पेटविल्या तू अक्षरवाती, तुझ्या पावलाच्या परशाने पावन झाली इथली माती. गाडगे बाबा काही देव पाहायला फिरले का? लोकायले देव बनण्यासाठी आले. लोकायले अज्ञानी लोकायले देव बनवाले. अरे देवासारख्या वागा, प्रेमानं वागा, किंमत होईल तुमची. जिव्हाळ्यानं वागा घरामध्ये. आज आपण पाहतो जिकडे तिकडे खूप कार्य सुरू आहे. मायबाप हो, कधी कधी किती कार्य करावं, काय करावं, कार्य खूप सुरू आहे पण मन परिवर्तन कमी आहे. व्यर्थ चाललं ना ते. मन परिवर्तन झालं पाहिजे त्या कार्यातून. मनाले वाटलं पाहिजे, मनारे ध्यास धर हरीचा, विसरोनी लक्ष विषयाचे, विसरोनी लक्ष विषयाचे, विसरोनी लक्ष विषयाचे. मनारे ध्यास धर हरीचा, मनारे ध्यास धर हरीचा, विसरुणी लक्ष विषयाचे, विसरुणी लक्ष विषयाचे, विसरुणी लक्ष विषयाचे. प्रपंची कोण सुखी झाला, इको कमी करला. प्रपंची कोण सुखी झाला, न दिसला ऐकिला ऐसा, न दिसला ऐकिला ऐसा. जयाने राम वश केला, ज्याने रामाला आतमध्ये बसवलं, ज्यानं रामाला वश केलं, लोक त्याच्या पाया पडते म्हणतात. ज्यानं रामाला मनात बसवलं, ज्यानं प्रेम मनात बसवलं, त्याच्या घरात आनंद आहे. आणि ज्यानं मनातच अहंकार बसवला, त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे. लक्षात ठेव जा, अहंकार कामाचा नाही. क्षणात आपला कवा फुगा फुटन नेम नाही, क्षणात फुटणार. मेल्यावर तर सगळेच गोड लागते हो. मेल्यावर दुश्मनही चांगला वाटते.
पण जिवंतपणी सज्जनही वाईट वाटते हो. जिवंतपणी सज्जनही वाईट वाटते, मेल्यावर दुर्जनही चांगला वाटते. आपल्या मनातला काटाच गेला म्हणते. गोपाल कृष्ण भगवान की जय. कयो संत मेल्यावर चमकले हो, तोपर्यंत त्रास झाला. कोणी मारलं, कोणी झोडलं, कोणी निंदा केल्या, कोणी कापलं, कोणी अनेक गोष्टी केल्या, पण मात्र जिवंतपणी किंमतच होत नाही हो. ज्याला जिवंतपणी किंमत करता आली त्याच्या घरी स्वर्ग, त्याचं गाव स्वर्ग, त्याचं गाव नंदनवन. पण या संसारामध्ये या स्वार्थाच्या पायी आपलं मनच होत नाही कोणाला चांगलं म्हणावं म्हणून. एखादा भजनवाला असला, एखाद्या गावातले भजनवाले सगळे मंडळी असले, ज्ञानोबा राया म्हणतात, जप तप विधी येणे नोव्हे सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. हे जप तप आहे ना, यानं अहंकार होते कधी कधी. आणि जर अहंकार झाला, तो जर नष्ट करायचा असेल तर हातात खराटा घेता आला पाहिजे. अहंकारामुळे हातात तलवार घेतली तर जेल होऊ शकते, फाशी होऊ शकते. पण अहंकार आला आणि त्याला मिटवायचं कसं, कोणता ग्रंथ वाचायचा, तर ह्या हातात खराटा घ्यायचं आणि झाडून घ्यायचं. गोपाल कृष्ण भगवान की. फार अहंकार खतम होणार आहे. काय वाटते जी आपल्याला, काय आहे घोडे महाराज म्हणजे, काय आहे, काय याला काही समजू नका, हे काहीच नाही आहे. ही हवा आहे ना मालकाची, तोपर्यंत बोलू शकते. मी हवा घेतो आणि बोलण्याच्या रूपानं सोडतो. त्या हवेची जरी किंमत केली ना तरी तुम्ही घरी गेल्याबरोबर म्हणाल फुटबॉल बेकार आहे. मैं तो हवा हूँ किस तरह पहरे लगाओगे, मैं तो हवा हूँ किस तरह पहरे लगाओगे, मैं तो हवा हूँ किस तरह पहरे लगाओगे, मैं तो हवा हूँ किस तरह पहरे लगाओगे. महसूस ही करोगे, मुझे छू न पाओगे. मैं तो हवा हूँ किस तरह पहरे लगाओगे, मैं तो. आपण हवेसारखे आहोत, आपण हवेसारखे आहोत. एकदाची हवा निघून गेली. फुटबॉल केव्हापर्यंत खेळते जी पोरं, फुटबॉल केव्हापर्यंत खेळते, हवा आहे तोपर्यंत. मग तो फुटबॉल कुठं पडते, कचऱ्यात, काही कामाचा नाही. बरं बॉलले बॅट केव्हापर्यंत मारते, बॉल चांगला आहे तोपर्यंत. तशीच आपली गती आहे. बरं अजी सहज आमच्या शेतकऱ्याला समजते. ज्या पराठीच्या झाडाले लहानपासून तर मोठं होईपर्यंत किती जपलं, निंदन केलं, खाद दिलं, निंदलं, डवरलं, सगळं केलं. मग हळूहळू ते झाड मोठं 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 पात्यावर आलं, मग फुलावर आलं, मग बोंड लागले आणि मग मोठं झालं, मग बोंड फुटले, सगळा कापूस झाला आणि टाकरे भीपास. भीपास टाकले आणि त्याचे सालटे काढत काढून टाकले. त्याच पराठीने झाडाले किती जपलं, कारण बोंड घ्यायचे होते ना.
कापूस घ्यायचा होता ना, त्यात पराडीत झालं, किती जपलं आणि त्याच्यातला कापूस खतम झाला. आता तीळ पेराचा आहे रे, काढ सालटे. ज्या पराठीची किंमत केली त्या पराठीची किंमत काय झाली? नाही नाही, याला इथं रोटावेटरच फिरव याच्या. खतम. ज्यानं बोंड दिले, ज्यानं बोंड दिले त्याच्यात रोटावेटर, ज्यानं बोंड दिले त्याला जमा करून पेटवलं. काय किंमत आहे? कोपर्यंत किंमत आहे आपली? बोंड निघेपर्यंत. हे जर का जीवनात कळलं, ते कळलं मीराबाईले, ते कळलं गाडगे बाबाले, ते कळलं तुकडोजी महाराजाले, ते कळलं तुकोबा, ज्ञानोबा, सावतोबा, गोरोबा, चोकोबा. त्यांना कळल्यामुळं ते समाजाच्या सेवेत आले. आम्हाला कळलं नाही, कधी कधी भजनवाल्याला कळलं नाही, तोही गांजा प्यायला जाते. ज्याला कळलं नाही तो दारू प्यायला जाते. ज्याला कळलं नाही टेजवर बोलणे, टेजवर मस्त गायन आणि सामटीत जाऊन मग नशा पाणी. व्यसन को छोड़ दे सारे, ये मानव सुन ले बात, ये मानव सुन ले बात. व्यसन को छोड़ दे सारे, शराब गांजा पीकर किसने जीवन सफल बनाया. अरे खाक किया है तन को धन को, आखिर दुर्गती पाया. आणि तोच माणूस साईटले जाऊन अरे 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 किती मोठा अपमान संत विचाराचा. असा अपमान करासाठी म्हणून भजन लिहिले का? असा अपमान भाव म्हणून संत महात्म्यांचे कार्य आहे का? नाही. बोले तैसा चाले त्याला थोर म्हणावा, बोले तैसा न चाले त्याला चोर म्हणावा. हे संतांना बोलले बरं. लक्षात ठेवा माय बापू हो, संतांचे विचार मनात ठेवा. खूप सुंदर आहे. इथे आलेले सर्व पाहुणे मंडळींचं मी आदरपूर्वक जयगुरु करतो. गोजीचे मंडळी आले आणि आदरणीय सर्व गावोगावचे मंडळी आहे, सगळ्यांना एकदा माझा साष्टांग जयगुरु. एकदा सर्व मिळून आपण भजन करूया. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. बाबा दिले वरती. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.